वेलकम टू ऑल स्टुडंट्स. विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक सुरेखा गायकवाड, स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय पूर्ण, सहयोगी प्राध्यापक आणि विभाग प्रमुख. आज आपल्यासमोर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या BA अभ्यासक्रमाच्या BA फर्स्ट इयर सेमिस्टर पहिले पेपर पहिला इंट्रोडक्शन टू ह्युमन डेव्हलपमेंट या पेपरमधील प्रकरण 2 युनिट सेकंड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याविषयी माहिती सांगणार आहे. स्त्री प्रजनन संस्था यामध्ये एकूण मुख्य 4 अवयव आहेत. या आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे स्त्री प्रजनन संस्थेचे मुख्य अवयव म्हणजे गर्भाशय, त्यानंतर रजोवाहक नलिका, रजपिंड आणि योनिमार्ग हे मुख्य 4 अवयव स्त्रीच्या शरीरामध्ये असतात. हे अवयव स्त्रीच्या शरीरातील कटीपोकळीमध्ये स्थित असतात आणि प्रत्येक अवयवाचं विशेष असं कार्य आहे. गर्भधारणेच्या दृष्टीने या अवयवांना महत्त्वाचं स्थान आहे. या व्यतिरिक्त शरीराच्या बाहेरील बाजूसही स्त्री प्रजनन संस्थेचे काही अवयव असतात. त्यामध्ये गुरुओष्ठ, योनिलिंग, लघुओष्ठ, जघनशैल हे भाग आहेत. आता आपण स्त्री प्रजनन संस्थेचे मुख्य अवयव म्हणजे गर्भाशय, बीजवाहक नलिका, रजपिंड आणि योनिमार्ग या प्रत्येकाविषयी सविस्तर जाणून घेऊयात. या आकृतीमध्ये गर्भपिशवीचा आकार आणि त्यामध्ये आवश्यक जे अवयव आहेत ते दाखवलेले आहेत. तर यामध्ये युटरस हा महत्त्वाचा त्रिकोणी आकाराचा अवयव आकृतीमध्ये दिसत आहे, त्याला गर्भाशय असं म्हणतात. दुसरा अवयव त्रिकोणी भागाच्या दोन्ही साईडला ज्या नळ्या आहेत त्याला बीजवाहक नलिका आणि फॅलोपियन ट्यूब्स असं म्हटलेलं आहे. ह्या 2 असतात, उजव्या साईडची बीजवाहक नलिका आणि डाव्या साईडची बीजवाहक नलिका. त्यानंतर बीजवाहक नलिकेच्या खाली पिवळसर आकाराचे लांबट गोल असे 2 ओव्हल शेपमधील अवयव आहेत. तर हे दोन्ही अवयव म्हणजे रजपिंड आणि त्याला ओव्हरीज असं म्हणतात. स्त्रीच्या शरीरातील ओव्हरीज ह्या लैंगिक पेशी मानल्या जातात आणि त्यात असंख्य असे स्त्रीबीज सुप्त अवस्थेमध्ये असतात. मुलगी वयात आल्यानंतर जेव्हा तिची मासिक पाळी सुरू होते तेव्हा या रजपिंडातील ओव्हरीजमधील एक बीज दर महिन्याला परिपक्व होऊन बाहेर पडत असतं. आणि यानंतरचा तिसरा अवयव आकृतीत दाखविल्याप्रमाणे योनिमार्ग म्हणजेच व्हजायना हा आहे. या मार्गातून बाळाचा जन्म होत असतो. आता आपण गर्भाशय ह्या त्रिकोणी आकाराच्या अवयवाविषयी जाणून घेऊयात. गर्भाशय हे मूत्राशय व मलाशयाच्या मध्ये कटीपोकळीमध्ये तयार झालेले त्रिकोणी आकाराचे हे पोकळ अवयव आहे. गर्भाशयाच्या भिंती स्नायूंनी बनलेल्या असतात व त्या जाड व मजबूत असतात. सामान्यपणे गर्भाशयाची लांबी 7.5 सेंटीमीटर, जाडी 2.5 सेंटीमीटर व वजन 50 ग्रॅम एवढे असते. गर्भाशयाच्या वरील बाजूला 2 बीजवाहक नलिका असतात आणि वरच्या भागाला शरीर म्हणजे बॉडी व खालच्या भागाला ग्रीवा म्हणजे सर्विक्स असं म्हणतात. आकृतीत दर्शविल्याप्रमाणे त्रिकोणी आकाराचा जो भाग आहे त्याला बॉडी आणि सर्विक्स असं नाव दिलेलं आहे. शरीर आणि ग्रीवा वरच्या भागापेक्षा खालच्या भागाची हालचाल ही अधिक होत असते. गर्भाशय हे स्त्रीच्या शरीरात पुढे झुकलेल्या स्थितीमध्ये असते
यालाच अँटरव्हर्जन स्थिती असं म्हणतात. आता आपण शरीर आणि ग्रीवा याविषयी जाणून घेऊयात. गर्भाशयाच्या मध्यभागाच्या थोड्या खाली आकुंचन पावलेल्या एक भाग असतो. या भागाच्या वर शरीर असते आणि याला दोन्ही बाजूला रजोवाहक नलिका उघडलेल्या असतात. याचा आकार त्रिकोणासारखा असून टोक ग्रीवेकडे असते. या भागाची हालचाल अधिक होत असते. ग्रीवा म्हणजेच सर्व्हिक्स याविषयी जाणून घेऊयात. ग्रीवेची लांबी 2.5 सेंटीमीटर असते. याचा गर्भाशय व योनीकडील भाग अरुंद, शरीराच्या हालचालीच्या तुलनेत ग्रीवेची हालचाल कमी होते. ग्रीवा ही सरळ रेषेत योनीमार्गात उघडते. या योनीकडील गर्भाशयाच्या भागाला बाह्यद्वार व ग्रीवेच्या गर्भाशयाकडील भागाला अंतद्वार असं म्हणतात. गर्भाशय हा त्रिकोणी अवयव 3 आवरणांनी बनलेला असतो. बाहेरील आवरण यास पेरिमेट्रियम म्हणतात. स्नायूंचे आवरण याला मायोमेट्रियम असं म्हणतात. आणि तिसरा म्हणजे अंतत्वचेचे आवरण याला एंडोमेट्रियम असं म्हणतात. बाहेरील आवरण उदरांतवेष्टनांनी, स्नायूंचे आवरण स्नायुतंतूंनी तयार झालेले असते. स्त्री गर्भवती न राहिल्यास हे स्नायुतंतू कठीण व करड्या रंगाचे बनतात. यामध्ये रक्तवाहिन्या, रसवाहिन्या व मज्जातंतूंचा समावेश होतो. तर अंतत्वचेचे आवरण गुलाबी व मऊ असते. या आवरणाची जाडी व रचना मासिक पाळीच्या चक्रावर अवलंबून असते. प्रथम ही जाडी वाढून गर्भ न राहिल्यास विकृत अवस्थेत रक्तस्रावाबरोबर मासिक पाळीच्या वेळी निघून जाते. स्त्री गर्भवती राहिल्यास गर्भाशयाचे स्नायू प्रसरण पावतात व गर्भाशयाचा आकार वाढतो. पूर्वी इतका लहान राहत नाही. आता आपण रजोवाहक नलिका म्हणजेच फॅलोपियन ट्यूब्स याविषयी जाणून घेऊयात. गर्भाशयापासून रजपिंडापर्यंत दोन्ही बाजूला 2 नलिका दिसत आहेत. या नलिका रजपिंडातून पक्व झालेल्या स्त्रीबीजाला गर्भाशयात जाण्यास मदत करतात. या नलिकेचे एक तोंड गर्भाशयामध्ये व एक रजपिंडाजवळ उघडते. या नलिकेचे गर्भाशयाकडील तोंड अतिशय बारीक असून रजपिंडाकडील टोक 3 मिलीमीटर रुंद असते. या टोकाला झालरीसारखा भाग असतो. या नलिकेची लांबी 10 ते 11 सेंटीमीटर एवढी असते. गर्भाशयाच्या जाड व टणक आवरणात या नलिका असतात. रजोवाहक नलिकेचे प्रमुख 4 भाग आहेत आणि हे 4 भाग म्हणजे गर्भाशयात उघडणारे मुख, मधला भाग, घंटाकृती झालरीसारखा भाग आणि चौथा म्हणजे झालरीसारखा भाग. तर गर्भाशयात उघडणारे मुख याविषयी जाणून घेऊयात. हा भाग गर्भाशयाच्या भिंतीत असल्यामुळे याला आंतरपेशिकाय इंट्रेस्ट्रियल पार्ट म्हणतात. याची लांबी 1 सेंटीमीटर असते. मधला भाग इस्थुमस या भागाला हा भाग गर्भाशयाला लागून असलेला गोल भाग होय. त्यानंतर घंटाकृती भाग, हा भाग अधिक रुंद, पातळ व लांब असा भाग असतो. आणि चौथा म्हणजे झालरीसारखा भाग, याला फॅम्ब्रिएटेड एंड असं म्हणतात. हा झालरीसारखा भाग उदरवेष्टनात उघडतो. स्त्रीबीज परिपक्व झाल्यानंतर हे स्त्रीबीज झालरीसारखा भाग उचलतो व रजोवाहक नलिकेद्वारे गर्भाशयाकडे नेले जाते. या नलिकेच्या घंटाकृती भागामध्ये स्त्रीबीज फलित होते. रजोवाहक नलिका देखील 3 आवरणांनी तयार होते. यामध्ये उदरांतवेष्टनांनी बाहेरील आवरण तयार होते. दुसरे आवरण उभे व वर्तुळाकार स्नायुतंतूंनी तयार होते. तर तिसरे आवरण अंतत्वचेचे आवरण असते. या आवरणावर सूक्ष्म केस असतात. हे केस गर्भाशयाच्या दिशेने हलत असतात. या केसाच्या मदतीने स्त्रीबीज हळूहळू गर्भाशयाच्या दिशेने ढकलले जाते.
आता आपण रजपिंड म्हणजेच ओव्हरीज याविषयी जाणून घेऊयात. रजपिंड किंवा अंडाशय हे स्त्रीलैंगिक ग्रंथी आहेत. या कटीपोकळीत गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला 2 असतात. याचा आकार बदामासारखा असतो. याची लांबी 3 सेंटीमीटर, रुंदी 1.5 सेंटीमीटर आणि जाडी 1 सेंटीमीटर एवढी असते. तर वजन 6 ग्रॅम असते. रजपिंड गुलाबी करड्या रंगाचे असून स्त्रीच्या मासिक पाळीचे चक्र व वयानुसार याचा आकारमानामध्ये बदल होत असतो. रजपिंडाचे आवरण 2 भागांनी तयार झालेले असते. यामध्ये पहिला भाग म्हणजे अंतस्था, यास मेड्युला असं म्हणतात. तर दुसरा भाग म्हणजे प्रांतस्था, यास कॉर्टेक्स असं म्हणतात. अंतस्था हा भाग स्नायुतंतू व संयोगी पेशीजालांनी तयार झालेला असतो. यात मज्जातंतू व रक्तवाहिन्या असतात. आणि प्रांतस्था म्हणजेच कॉर्टेक्स यामधील बाहेरची एक रांग जननीय उपकलेची म्हणजे जर्मिनल एपिथिलियमची असते. त्याचा रंग पांढरा असून त्याला निळसर झाक असते. स्त्रीच्या होणाऱ्या वाढीबरोबर याचे रूपांतर बीजकोशात ग्रॅफियन फॉलिकलमध्ये होते. शीर्षस्थ ग्रंथीच्या अंतस्त्रावामुळे हे बीजकोश परिपक्व व पूर्ण अवस्थेत येते. या स्त्रावाशिवाय रजपिंडातून एस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन हे 2 स्त्री हार्मोन स्त्री संप्रेरक स्त्रवत असतात. एस्ट्रोजनमुळे योनीच्या आकारमानामध्ये वाढ होते, स्तनांची वाढ होते. तर प्रोजेस्टेरॉन या स्त्रावामुळे गर्भाशयाच्या आतील भागाची जाडी वाढून फलित स्त्रीबीजाचे संरक्षण केले जाते. गर्भावस्था टिकून राहण्याचं व स्तनपानाकरिता स्तनातील पेशीमध्ये बदल घडून येण्याचं काम प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सचं आहे. जन्मतः रजपिंडामध्ये ओव्हरीजमध्ये 40 लाख स्त्रीबीज असतात. यामधील एक अंडकोश विकसित होऊन दर महिन्याला पाळीच्या 14 ते 15व्या दिवशी रजपिंडाच्या बाहेरील आवरणावर येऊन फुटते. त्यातून निघालेले स्त्रीबीज रजोवाहक नलिकेत ओढल्या जाऊन गर्भाशयाकडे जाते. या बीजाचा व्यास 1.5 सेंटीमीटर असतो. या बीजाचा शुक्रजंतूशी संपर्क आल्यास ते फलित होऊन गर्भ म्हणून त्याची वाढ होते. अन्यथा ते स्त्रीबीज मासिक पाळीला होणाऱ्या रक्तस्रावाबरोबर शरीरातून बाहेर फेकल्या जाते. हे चक्र रजोनिवृत्तीपर्यंत चालू असते. आता आपण चौथा अवयव योनिमार्ग म्हणजेच वजैना याविषयी जाणून घेऊयात. योनिमार्ग हा ग्रीवेच्या बाह्यद्वारापासून योनिमार्गाच्या लघुओष्ठापर्यंत असतो. या मार्गाची लांबी 7.5 सेंटीमीटर असते. योनिमार्गाच्या 2 भिंती असतात. यातील मागील भिंत 9 सेंटीमीटर लांब व आतील भिंत 7.5 सेंटीमीटर लांब असते. गर्भाशयाचे तोंड योनिमार्गात उघडते. हा मार्ग लवचिक असतो. यातील भाग मऊ गुळगुळीत असतो. बालकाचा जन्म होताना गर्भाशयातून ते प्रथम योनिमार्गात व नंतर बाहेर येते. योनिमार्ग 4 आवरणांनी तयार झालेला असतो. याची 4 कप्पे असतात. यामध्ये गुरुओष्ठ, लघुओष्ठ, योनिलिंगाचा समावेश होतो. योनिमार्गाच्या खालील बाजूच्या मुखावर पातळ पडदा असतो. यास हायमन असं म्हणतात. शिवाय योनिमार्गामध्ये आम्लधर्मीय स्राव निर्माण झालेला असतो. हा स्राव रक्तवाहिन्यामधून झिरपतो. यामुळे योनिमार्गात नेहमी ओलसरपणा राहतो आणि आम्लधर्मीय गुणधर्मामुळे येथे जंतूंची वाढ होऊ शकत नाही. अशा रीतीने स्त्रीप्रजनन संस्था आणि त्यातील मुख्य 4 अवयव याविषयी आपण जाणून घेतलेले आहे. स्त्रीप्रजनन संस्थेचे महत्त्वाचे अवयव म्हणजे गर्भाशय म्हणजेच युटरस, दुसरं बीजवाहक नलिका म्हणजे फॅलोपियन ट्यूब, तिसरं रजपिंड म्हणजेच ओव्हरीज आणि योनिमार्ग वजैना. या सर्वांविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेतलेले आहे. हा भाग आपण इथेच
थांबूयात. धन्यवाद.